कपडे धुणं, वाकून केर काढणं, फरशी पुसणं, ही सगळी कामं बंद झालेली आहेत. ज्या महिला घरी फरशी पुसतात त्या पण मॉबनी पुसतात उभं राहून. त्यामुळे इंटरनल ऑर्गन्सला व्यायाम होत नाही आणि आपल्या शरीरात जे स्नायू आहेत, जे विघातक स्नायू आहेत, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत, ते थंडीमुळे ते गार पडल्यामुळे ऍक्टिव्हेट होतात. जर आपण दररोज व्यायाम केला तर ते स्नायू मरतात, सॉरी ते विषाणू मरतात. त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर पुन्हा डिटॉक्साइड होत असतं आणि चुलीजवळ बसून भाकऱ्या करणं, वाटण वाटणं, व्यायाम करणं, याच्यामुळे शरीराच्या आतमध्ये आपल्या हालचाल होऊन ते ऑर्गन्स आपले गरम होत असतात, जे आता खूप कमी झाले. 10% पण त्याचं प्रमाण राहिलेलं नाहीये. पण इथे जर आपण ती थेरपी घेतली तर ती गरमाहट, ती गरमी, ती ऊब, ती उष्णता आपल्याला या मॅटद्वारे मिळते आणि त्यामुळे आपलं शरीर बरं व्हायला मदत होते. हे सायंटिफिक रिझन कळलं. म्हणजे मलाही असं वाटायचं की झोपून कसा माणूस बरं होतो. मग विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामागे हे कारण आहे, वैज्ञानिक कारण हे आहे. आणि खरोखर म्हणजे इथे ह्यांनी सांगितलं तर आपला विश्वास नसतो की साऊथ कोरियाला एकही लोक ॲलोपॅथी खात नाही. तर आमच्या जवळचेच नेहमी जे इथे येत होते रवींद्रनाथ घाटवळ बाबा, तर ते त्यांनी त्यांचे मित्र आहेत, त्यांनी स्वतः फोन करून साऊथ कोरियाला चौकशी केली की असं खरंच आहे का रे, ते मॅटचं काय आहे. तर त्यांनी सांगितलं की हे स्टोन फक्त साऊथ कोरियालाच मिळतात आणि आमच्या इथे कोणच ॲलोपॅथी खात नाही. आणि त्याच्यानंतर कारण आपला स्वभाव चिकित्सक असतो, मनुष्य स्वभाव, आणि आपण यांना पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही. म्हणून मग ती आपली खात्री झाली ना की मग आपण दुसऱ्याला सांगतो. आता तसं मी एरवी सांगून प्रश्न म्हणजे फरक पडला नसता. पण जेव्हा मला अनुभव आला की 6 महिन्यात मी एकही इंजेक्शन घेतलं नाही, म्हणजे मला आजार नव्हता, पण अनुभव आला की मला 8 ते 15 दिवसाला 2 इंजेक्शन माझे फिक्स होते शिंदे डॉक्टरांकडे. फिक्सच, त्याच्याशिवाय मला बरंच वाटायचं नाही. घरातले मला एवढे योगा करते, काय करते आणि कशाने तुला त्रास आहे, इंजेक्शन घेते. पण तर ज्याचा त्याला जीवाला त्रास माहिती असतो. पण गेल्या 6 महिन्यात मी डॉक्टरांची पायरी चढली नाही आणि मला चढायची पण नाही. म्हणून मी मॅट घ्यायचा तातडीने निर्णय घेतला आणि सप्ताहात मॅडम आणि सूरज सरांना मी अगदी मनापासून मनपूर्वक धन्यवाद देईन आणि त्यांच्या ब्राईट फ्युचरसाठी प्रार्थना करेन. नाही, अजिबात नाही. कारण आपण ऍव्हरेजली कालच ती जी मैत्रीण मी बोलली ना, तिला बरं वाटलं, ती मला काल रात्रीची गोष्ट, ती मला असं म्हणाली की अगं, मी तिला म्हटलं ना की मी बुक करणार आहे, मी तर चेक देणार आहे. तर ती मला म्हणाली की अगं त्याची सवय लागते. काही लोक म्हणतात, मग मी म्हटलं सवय लागते म्हणजे मग नाही घेतलं की त्रास होतो. मी म्हटलं तिथे तर लोकांनी सांगितलंय महिना गॅप पडला, माझा पण किती वेळा गॅप पडला, आता फिरायला गेलं 8-10 दिवस गॅप पडेल. तर आजार कसा उद्भवतो. म्हटलं तुला डायबिटीस आहे, गोळ्या रोज खातेस, म्हणलं रोज खाते. म्हणलं गोळ्या रोज नाही खाल्ल्यावर काय होणार, परत होणार. मग म्हटलं जर तुला बरं होण्यासाठी तू रोज गोळ्या खाते, त्यापेक्षा 10 मिनिटं थेरपी घे ना, त्याचे साईड इफेक्ट नाहीयेत ना. मग हे लोकांना सांगण्यासाठी आपल्याला खूप पेशन्स आणि एनर्जी